नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज तुम्हाला मी एक सोप्या पद्धतीने गुणाकार कसा करायचा, कुठल्याही संख्येचा कोणत्याही संख्येला गुणाकार कसा करायचा ही एकदम सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेत कसा गुणाकार करायचा आणि पटकन कसा करायचा ते आपण आज मी शिकवणार आहे, सांगणार आहे, दाखवणार आहे. म्हणून तुम्ही लक्षपूर्वक ऐकून घ्या आणि मी कसं सोडवतो ते पण बघा. कारण आपण आज शिक्षण काळामध्ये पहिली ते दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी कितीही वर्गाने पुढे पुढे गेलं तर आपल्याला गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी ह्या गणितातील 3 मुख्य क्रिया आहेत. ह्या आपल्याला पुन्हा पुन्हा कराव्या लागतात. कुठलेही उदाहरण सोडवायचं असताना आपल्याला ह्या क्रिया कराव्याच लागतात. त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून हे करत असताना कधी कधी आपल्याला काय होते की गुणाकार करायची वेळ येते, भागाकार करायची वेळ येते, वजाबाकी करायची ती, बेरीज करायची. बेरीज वजाबाकी ही सोपी पद्धत आहे. भागाकार आणि गुणाकार थोडीशी वेळ खाऊ पद्धत आहे. म्हणून मी काय केलं की गुणाकार, भागाकार तर सोपा आहे, तर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन गुणाकार ही थोडीशी वेळ खाऊ पद्धत आहे. म्हणून गणितामध्ये 3 अंकी किंवा 2 अंकी संख्येचा 2 अंकी 2 अंकीला किंवा 3 अंकी 3 अंकीचा गुणाकार कसा सोप्या पद्धतीत करायचा ते आज आपण पाहून घेणार आहेत. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच तर लाईक करा आणि ह्या व्हिडिओवर कमेंट द्या की तुम्हाला कितपत समजलंय. समजलं नसेल तर कमेंट करा. मी पुन्हा परत तुम्हाला आणखी सोप्या पद्धतीत समजवण्याचा प्रयत्न करेन आणि परत आणखी व्हिडिओ बनवून मी अपलोड करेन. माझ्या चॅनलचं नाव आहे श्रीमंत धनवे. तर चला पण आपण पाहून घेऊ की आपण सोप्या पद्धतीमध्ये गुणाकार कसा करायचा. गुणाकारची पद्धत आहे. आता एका उदाहरणार्थ आपण घेऊन टाकू 23 गुणिले 44. ह्याचा गुणाकार जर करायचा असेल तर आपण बेसिक पद्धत आपला पहिलीपासून आपल्याला सांगितलेलं असतं, वर्गामध्ये शिक्षकांनी शिकवलेलं असतं. कसं की प्रथम ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करून घ्यायचा, परत ह्यानी ह्याला गुणाकार करून घ्यायचा, ह्या संख्येने परत ह्या 2 संख्येला गुणाकार करून घ्यायचा आणि येणाऱ्या गुणाकाराला बेरीज करायची. याला उत्तर हे आपलं असतं, आपलं उत्तर असतं. तर मग ती कशी बेसिक पद्धत आहे आपण पाहू. 4 त्रिक 12, 12 ला 2, ह्याच्यावरला 1, 4 दुनी 8 आणि 1 9, 4 त्रिक 12. परत दुसऱ्यांदा गुणाकार करायचा. 4 त्रिक 12, ह्याच्यावरला 1 आणि 4 दुनी 8 आणि 1 9. तर ह्या दोघांची बेरीज करून घ्यायची पुन्हा परत आलेली गुणाकारांची. 2 9 2 11, ह्याच्यावरला 1 आणि 9 1 10. हे झालं आपलं उत्तर. मग आता ही 2 संख्या होतं, 2 संख्या होतं, म्हणून आपलं ही कमी एवढा वेळ लागला. जर ही संख्या अजून वाढत गेली पुढं तर परत गुणाकार करला आणखी इथपर्यंत उत्तर वाढत, म्हणजे आपली वेळ जाणार. तर हे वेळ न जाता फक्त डोळ्याने गुणाकार कसा कसा करायचा ते आपण मी शिकून घेऊ, पाहून घेऊ. चला तर मग आपण आता सोपी पद्धत पाहूया पुढे कशी करायची. आता सेम हेच उदाहरण आपण पुढे घेऊ. 23 गुणिले 44. 23 गुणिले 44. आता हे मी तुम्हाला समजण्यासाठी मी थोडंसं आता सुटसुटीत सांगणार आहे. पण त्याच्यानंतर तुम्ही जर प्रॅक्टिस करत गेलात तर तुम्हाला फक्त डोळ्याने बघून तुम्ही गुणाकार तुम्ही करू शकता. ही तुम्हाला मदत खूप मोठी आहे. तुमचे कुठलेही गणित सोडायला, उदाहरणे सोडवण्यासाठी तुम्हाला गुणाकार, भागाकार, वजाबाकी करावीच लागते. त्या पद्धतीने आपण आता बघूया सोप्या पद्धतीत कसं करायचं. सर्वप्रथम आपण काय करू, आपण इथं काय केलं होतं, ह्यांनी ह्यांना मल्टिप्लाय केला होता, सेम एज इथं करून घेऊ. 4 त्रिक 12, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करून घेऊ. किती आला? 4 त्रिक 12, 12. एक लाईन, एक पार्टिंग लाईन ओढून घ्या. 12 जसंच तसं लिहा. लिहिलं. मग आता काय करायचं, ह्याचा क्रॉस गुणाकार करायचा. क्रॉस म्हणजे कसा, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा, या येणाऱ्या गुणाकाराची बेरीज करायची आणि तिथं ठेवून द्यायची. मग काय करायचं, क्रॉस गुणाकार कसा येणार, तिरपा गुणाकार. 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12, 12 आणि 8 20. 20 ला जसं तसं ठेवा. एक लाईन ओढून घ्या. हे झालं. आता ह्याचा ह्याचा मल्टिप्लाय केला, गुणाकार केला, ह्याचा ह्याचा गुणाकार केला, इथं मांडून दिला, येणारी बेरीज मांडून दिली. आता ह्याचा ह्याचा गुणाकार करायचा. किती येतो? 4 दुनी 8, 8 जसेच तसे ठेवा. ठीक आहे. आता 8 ठेवल्याच्या नंतर काय करायचं की एकक स्थानचा अंक जसंच ठेवायचा आणि दशक स्थानचा अंक जो आहे तो हा पुढे द्यायचा, पुढच्यांना द्यायचा.
सेम मग इथं पण तीच असणार. इथला काय करणार, एकच स्थानचा अंक इथं ठेवणार आणि तसंच स्थानचा अंक पुढे द्यायचा. म्हणजे कसं, आता इथं काय एकच स्थानी 2 आहे म्हणून इथं 2च ठेवा, 2 ठेवला. मग इथं दशक स्थानी 1 आहे, मग एक काय करायचं, आपला एक घर पुढे द्यायचा म्हणजे इथं दिला, इथं 0 आहे. मग 0 आहे म्हणलं तर हे एक मिळून किती होणार, 1 होतोय, म्हणून आपण एकच ठेवणार इथं असा. ठीक आहे. मग आता हे झालं. आता इथं हे 2 आहेत, दशक स्थानी इथं किती 2 आहेत. मग 2 काय करायचं, आपल्याला पुढे द्यायचं आहे. मग पुढे इथं दिल्यामुळे काय होतंय, 8 आणि 2 10. 10 घेऊन जा. म्हणजे आपलं 1012 जे उत्तर आलेलं आहे, सेम हे उत्तर इकडे आलेलं आहे. सेम तिथं अशा पद्धतीने सोडलं होतं, तेच उत्तर इकडे आलेलं आहे. मग आता हे तुम्हाला समजण्यासाठी हे मी तुम्हाला मध्ये लाईन ओढून दिलं, थोडस टप्पा करून दिला याचा. पण टप्पा न करता पुढे आपण करून घेऊ की आपण डोळ्याने कसा गुणाकार करायचा. सेम हेच उदाहरण आपण पुढे घेऊ. 23 गुणिले 44. आता डोळ्याने गुणाकार कसा करायचा म्हणजे कसं, आता आपली पद्धत सेम हीच पद्धत आजमावायची. कशी, 4 त्रिक 12. आता मला माहिती 4 त्रिक 12 आला म्हणून मी काय करणार, 12ला 2 ठेवायचे. तर 12ला 2, हाचेवरला 1 मी डोक्यात ठेवला, डोक्यात ठेवायचा आपल्या 1. मग आपण नेक्स्ट स्टेप काय घेतली, दुसरी पायरी काय घेतली होती की ह्याचा क्रॉस मध्ये गुणाकार करून घ्यायचा, तिरपा, आणि त्यांची बेरीज करायची. आणि आलेल्या बेरीजीमध्ये आपलं एक हातचे मिळवायचा. म्हणून डोक्यात ठेवलं एक हातचे आलेला आहे म्हणून. मग काय होतं, 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12. दोघांची बेरीज केली तर किती येते, 20 येते. 12 आणि 8 20, आणि आपला हातच्या वरला 1 किती आला, 21. 21 ला 1 द्या, हातच्या वरला 2, डोक्यात ठेवा 2 आलाय म्हणून. मग आता काय राहिलं, ह्याचा मग गुणाकार करून घ्या. 4 दुनी 8 आणि हातच्या वरल्याला 2 किती आले, 10. म्हणून इथं 10 हे आलं उत्तर तुमचं. मी काय केलं, डोळ्याने आणि डोक्याने गुणाकार केला, उत्तर इथं आलं. मी ही पद्धत वापरली का इथं, नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण असे अनेक उदाहरणे अशा पद्धतीने डोळ्याने गुणाकार करू शकतो. इथं आपल्याला ह्याच्यामुळे काय होतं की आपला वेळ पण वाया जातो आणि आपली जी पेजेस आहेत, पेजेसचे जे वेस्टेज आहे ते पण वाचलं जातं. आणि ह्या ट्रिकमुळं, हे ट्रिक म्हणताना आहे ना, तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर हे तुमचं बेसिक होऊन जाईल. जसं आपण इथं हे जे ह्याची प्रॅक्टिस केली म्हणून आपलं हे बेसिक झालं, तसं ह्याची जर प्रॅक्टिस केली तर आपलं हे बेसिक होणार. आणि पुढे चालून हे तुम्हाला बेसिक आल्यानंतर तुम्हाला जर ज्यावेळेस प्रॅक्टिस होते त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही जाणारच नाही, तुम्ही ह्या पद्धतीने जाणार. सोपं आहे का नाही मित्रांनो, बघा. आता आपण उदाहरण आपण दुसरं अजून एक घेऊ, प्रॅक्टिस म्हणून आपण एक दुसरं उदाहरण घेऊ, कुठलंही घेऊ. आता 25 गुणिले 33 ह्याचा गुणाकार करायचा. सेम ह्याच पद्धतीने मी काय करणार, फक्त डोळ्याने गुणाकार करणार. कसं करणार, ह्याचा गुणाकार केला, 5 त्रिक 15. 15 आलं मला माहिती आहे, 15 म्हणजे एक हातच्या वर मी डोक्यात ठेवला आहे. मग मी काय करणार, ह्याचा तिरपा गुणाकार करून घ्यायला. 3 दोन्ही 6 आणि 3 5 15. 15 आणि 6 किती होतात, 21. आणि ह्याच्या उरलेला 1 22. 22 ला 2, ह्याच्या उरला 2 मी डोक्यात ठेवला. मग आता ह्याचा गुणाकार केला, किती आला, 3 दोन्ही 6 आणि ह्याच्या उरलेला किती 2. 6 आणि 2 8. सॉरी मित्रांनो, आपण इथं गडबड झाली. परत अजून याचा गुणाकार करून पाहूया. 3 5 15, ह्याच्या उरला 1, 1 उरला हातच्या. 3 दोन्ही 6 आणि 3 5 15. 3 दोन्ही 6 आणि 3 5 15. 15 आणि 6 किती होतात, 21. आणि ह्याच्या उरले 1 22. ह्याचे उरले 2 आणि ह्याचा गुणाकार करून घेतला काय होतो, 3 दोन्ही 6 आणि ह्याचे उरलेले 2 8. 825 बरोबर आहे मित्रांनो, हे जे उत्तर आपलं बरोबर आहे. अशा पद्धतीने अनेक पद्धतीने अशा अनेक उदाहरणे आपण सोडवू शकतो. आता ह्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप घेऊया की हे आलं 2 अंकी 2 अंकीच्या संख्येचा. जर समजा 3 अंकी संख्या आलं तर मग कसा गुणाकार करायचा, मग ती आपण पद्धत करून पाहूया. इकडे 2 तर 3 अंकी पद्धत आपण सोडून घेणार आहेत. ही पद्धत आपण नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कृपया करून मित्रांनो, ही जर तुम्हाला सोपी पद्धत वाटली, आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. तुम्हाला कितपत समजले आणि कितपत नाही समजलं असेल तर मी परत अजून एकदा तुमची शंका दूर करण्यासाठी परत दुसरा आणखी एक व्हिडिओ बनवून आणि तुम्हाला सोप्या पद्धतीने सोडवून देईन. तर कृपया करून ह्या व्हिडिओ लाईक करा
आणि कमेंट करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू.